नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एएन स्टडी झोन या आपल्या अभ्यासाच्या क्लासमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण भारताच्या राष्ट्रपती पदाबद्दल खोलात जाऊन चर्चा करणार आहोत. आपल्याकडे एएन स्टडी झोनच्या काही नोट्स आहेत आणि त्या खास स्पर्धा परीक्षांसाठी बनवल्या आहेत, त्यामुळे माहिती एकदम सुटसुटीत आहे. पण आपण फक्त तथ्य नाही बघणार आहोत. आपण हे समजून घेणार आहोत की भारताचे राष्ट्रपती ते खरंच फक्त एक रबर स्टॅम्प आहेत की त्यांच्याकडे खरी सत्ता असते. हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. कारण वरवर पाहिलं ना तर असं वाटतं की खरी सत्ता तर पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाकडेच आहे. आणि ते खरंही आहे. आपल्याकडे संसदीय पद्धत आहे, त्यामुळे राष्ट्रपती हे राष्ट्राचे प्रमुख आहेत, पण शासनाचे प्रमुख नाहीत. अच्छा, राष्ट्राचे प्रमुख, शासनाचे नाही. हो, असं समजा की राष्ट्रपती म्हणजे एका मोठ्या कंपनीचे चेअरमॅन, सन्माननीय पद, संस्थेचं प्रतीक, आणि पंतप्रधान म्हणजे त्या कंपनीचे सीईओ, जे रोजचा कारभार सांभाळतात, निर्णय घेतात. वा, हे उदाहरण एकदम चपखल बसतंय. म्हणजे चेअरमनचं पद महत्वाचं आहे, पण रोजच्या कामात थेट सहभाग नाही. या नोट्समध्ये दिल्याप्रमाणे सध्या श्रीमती द्रौपदी मुर्मू या आपल्या 15व्या राष्ट्रपती आहेत. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो, त्यांच्या निवडीबद्दल. आपण आमदार, खासदार निवडतो, तशी राष्ट्रपतींची थेट निवडणूक का होत नाही? उत्तम प्रश्न. यामागे खूप खोल विचार आहे. बघा, राष्ट्रपती हे संपूर्ण देशाचं प्रतिनिधित्व करतात, कोणत्या एका मतदारसंघाचं किंवा पक्षाचं नाही. जर त्यांची निवड थेट जनतेतून झाली तर त्यांना प्रचार करावा लागेल, राजकीय पक्षाचा पाठिंबा घ्यावा लागेल, आणि मग त्यांच्या निष्पक्षपातीपणावर प्रश्न उभा राहू शकतो की नाही? हो, बरोबर. ते एका पक्षाचे वाटू लागतील. अगदी. म्हणूनच त्यांची निवड एका विशेष इलेक्टोरल कॉलेजद्वारे होते. ही एक अप्रत्यक्ष निवडणूक आहे. ओके, इलेक्टोरल कॉलेज. आणि यामध्ये मग मतदार कोण असतात? अच्छा, यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेचे निवडून आलेले खासदार आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य म्हणजे आमदार हे मतदान करतात. अच्छा, म्हणजे आपण ज्यांना निवडून देतो तेच प्रतिनिधी राष्ट्रपतींना निवडतात. एकदम बरोबर. आणि याची जी पद्धत आहे ना, ती पण खूप रंजक आहे. हो, ते एकल हस्तांतरणीय मतपद्धत हे नाव ऐकल्यावरच थोडं किचकट वाटतं. सोप्या भाषेत कसं काम करतं हे? सोप्या भाषेत सांगायचं तर यात तुमचं मत वाया जात नाही. तुम्ही एकाच उमेदवाराला मत देत नाही, तर पसंतीक्रम देता. पहिला, दुसरा, तिसरा असा. समजा तुमच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराला पुरेशी मतं मिळाली नाहीत, तर तुमचं मत तुमच्या दुसऱ्या पसंतीच्या उमेदवाराला हस्तांतरित होतं. अरे वा, म्हणजे जो जिंकतो त्याला व्यापक पाठिंबा मिळालेला असतो हे निश्चित होतं. अगदी. ही पद्धत केवळ विजेता नाही निवडत, तर सर्वांना सामावून घेणारा प्रतिनिधी निवडते. आता पात्रतेकडे येऊया. नोट्समध्ये काही अटी आहेत. भारताचा नागरिक, वय 35 वर्षे पूर्ण. पण हे 35 वर्ष वयाच का? यामागे काही विशेष कारण आहे का? नक्कीच आहे. ही फक्त एक संख्या नाही. राज्यघटना बनवणाऱ्यांना वाटत होतं की देशाच्या सर्वोच्च पदावर बसणारी व्यक्ती अनुभवी आणि परिपक्व असावी. वयाच्या 35व्या वर्षी व्यक्तीकडे आयुष्यात पुरेसा अनुभव असतो, एक प्रकारचा समंजसपणा आलेला असतो, त्यामुळे ती व्यक्ती अधिकाराचा वापर संयमाने करू शकते. आणि ती एक अट आहे, लोकसभा सदस्य होण्यास पात्र असावी. याचा अर्थ काय? म्हणजे उमेदवार खासदार असायला हवा का? नाही, अजिबात नाही. याचा अर्थ फक्त एवढाच की खासदार होण्यासाठी ज्या किमान पात्रता लागतात त्या त्या व्यक्तीमध्ये असायला हव्यात. जसं की ती व्यक्ती दिवाळखोर नसावी किंवा कोणत्या गुन्ह्यात शिक्षा झालेली नसावी. समजलं. आणि लाभाचे पद धारण केलेले नसावे ही अट पण आहे. हो, म्हणजे ती व्यक्ती सरकारकडून पगार घेणाऱ्या कोणत्याही पदावर नसावी. हे सगळं त्यांच्या निष्पक्षपातीपणासाठीच आहे. ठीक आहे, म्हणजे निवड प्रक्रिया आणि पात्रता ह्या दोन्ही गोष्टी या पदाची प्रतिष्ठा जपण्यासाठी आहेत. आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया. राष्ट्रपतींचे अधिकार हेच ठरवतील की ते रबर स्टॅम्प आहेत की नाही. पहिला आहे कार्यकारी अधिकार. कार्यकारी अधिकार म्हणजे देशाचा सगळा कारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो. पंतप्रधान, मंत्री, राज्यपाल, सरन्यायाधीश अशा सगळ्या मोठ्या नियुक्त्या राष्ट्रपती करतात. पण काय? पण इथेच एक मेख आहे. या सगळ्या नियुक्त्या ते पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच करतात. मग इथे राष्ट्रपतींचा स्वतःचा अधिकार कुठे आला? जर सगळंच सल्ल्याने करायचं तर मग ते रबर स्टॅम्प झाले ना? सामान्य परिस्थितीत हो. पण विचार करा, जर निवडणुकीनंतर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर, म्हणजे त्रिशंकू लोकसभा. हो, अशी परिस्थिती येते कधी कधी. पण हे राष्ट्रपतींच्या विवेकबुद्धीवर अवलंबून असतो.
इथे त्यांची भूमिका खूप निर्णायक ठरते. ते रबर स्टॅम्प नसतात, तर स्थिर सरकार देणारे मार्गदर्शक असतात. वाह, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे राजकीय अस्थिरतेच्या काळात या पदाचं खरं महत्त्व समोर येतं. आता दुसरा अधिकार, कायदेमंडळी अधिकार. म्हणजे संसदेने पास केलेलं विधेयक कायद्यात बदलण्यासाठी राष्ट्रपतींची सही लागते. हो, आणि हा खूप मोठा अधिकार आहे. जेव्हा एखादं विधेयक त्यांच्याकडे येतं, तेव्हा त्यांच्याकडे 3 पर्याय असतात. 1. सही करणे. 2. ते विधेयक पुनर्विचारासाठी संसदेकडे परत पाठवणे. आणि तिसरा पर्याय? तिसरा पर्याय सर्वात रंजक आहे. तो म्हणजे त्यावर सहीही न करणे आणि ते परतही न पाठवणे, म्हणजे? फक्त स्वतःकडे ठेवून देणे. हो, त्यालाच पॉकेट विटो म्हणतात. पॉकेट विटो हे खरंच कधी वापरलं गेलं आहे का? हो. याचं सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे 1986 साली राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग. त्यांनी इंडियन पोस्ट ऑफिस दुरुस्ती विधेयकवर हा अधिकार वापरला होता. तत्कालीन सरकारला तो कायदा हवा होता, पण राष्ट्रपतींनी त्यावर सहीच केली नाही आणि ते परतही पाठवलं नाही. तो कायदा कधीच बनला नाही. हे एक शांत पण अत्यंत प्रभावी शस्त्र आहे. हे तर खूपच आश्चर्यकारक आहे. म्हणजे राष्ट्रपती सरकारच्या इच्छेविरुद्ध जाऊन एखादा कायदा थांबवू शकतात. आता तिसरा अधिकार, न्यायिक अधिकार. यात क्षमादानाचा अधिकार येतो. म्हणजे फाशीची शिक्षा सुद्धा माफ करू शकतात. हो. मग हा न्यायव्यवस्थेच्या कामात हस्तक्षेप नाही का? नाही. याकडे हस्तक्षेप म्हणून नाही, तर एक सुरक्षा कवच म्हणून पाहिलं पाहिजे. कधीकधी कायद्याच्या चौकटीत राहूनही एखाद्यावर अन्याय होऊ शकतो. अशा वेळी राष्ट्रपतींना न्याय आणि दया यांचा विचार करून निर्णय घेण्याचा अधिकार मिळतो. हा अधिकार म्हणजे राज्यघटनेने दिलेली एक अंतिम आशा आहे. आणि शेवटचा पण सर्वात मोठा अधिकार, आणीबाणीचा अधिकार. राष्ट्रीय, राज्य आणि आर्थिक आणीबाणी. हो, हे अधिकार खूप व्यापक आहेत आणि त्यांचा वापर फक्त अपवादात्मक परिस्थितीतच केला जातो. पण इथेही काही सेफ्टी चेक्स आहेत. म्हणजे राष्ट्रपती स्वतःच्या मर्जीने आणीबाणी लावू शकत नाहीत. त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाचा लेखी सल्ला लागतो आणि त्याला संसदेची मंजुरीही घ्यावी लागते. अच्छा. राष्ट्रपती राजवट म्हणजे राज्य आणीबाणी, तिचा वापर अनेकदा राजकीय कारणांसाठी झाल्याचा आरोप होतो. पण जेव्हा एखाद्या राज्यात खरंच घटनात्मक व्यवस्था कोलमडते, तेव्हा देशाची अखंडता टिकवण्यासाठी तो एक उपाय असतो. तर आपण या सर्व अधिकारांचा आढावा घेतला. कार्यकारी, कायदेमंडळ, न्यायिक आणि आणीबाणी. या चर्चेनंतर आपण पुन्हा मूळ प्रश्नावर येऊया. या माहितीच्या आधारे राष्ट्रपती खरंच फक्त रबर स्टॅम्प आहेत का? मला वाटतं यातून एक गोष्ट स्पष्ट होते. 99% वेळेस राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच काम करतात आणि तेच अपेक्षित आहे. कारण ते लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा आदर करतात. पण तो उरलेला 1%? तो 1% महत्वाचा आहे. जेव्हा देशात राजकीय अस्थिरता असते, जेव्हा सरकारचा एखादा निर्णय राज्यघटनेच्या मूळ भावनेच्या विरोधात जातो, तेव्हा राष्ट्रपतींची भूमिका रबर स्टॅम्पची राहत नाही. तेव्हा ते राज्यघटनेचे रक्षणकर्ते बनतात. त्यांचं पद हे एका फ्यूजसारखं आहे. जोपर्यंत सगळं ठीक आहे, तोपर्यंत त्याचं अस्तित्व जाणवत नाही, पण धोका निर्माण झाला की तोच फ्यूज सिस्टमला वाचवतो. राज्यघटनेचे रक्षण करते ही उपाधी त्यांच्या भूमिकेला अगदी अचूकपणे स्पष्ट करते. म्हणजे ते फक्त प्रतीक नाहीत, तर संरक्षकही आहेत. अगदी बरोबर. म्हणूनच नोट्समधला निष्कर्ष समर्पक आहे. भारताचे राष्ट्रपती हे केवळ औपचारिक प्रमुख नाहीत, तर ते भारतीय राज्यघटनेचा कणा आहेत. तर आज आपण एएन स्टडी झोनच्या माहितीच्या आधारे भारताच्या राष्ट्रपती पदाविषयी खूप सविस्तर चर्चा केली. आपण त्यांची निवड प्रक्रिया, पात्रता आणि विशेषतः त्यांचे अधिकार समजून घेतले. आणि यातून हे स्पष्ट होतं की राष्ट्रपती हे केवळ नाममात्र प्रमुख नाहीत, तर ते भारतीय लोकशाहीचे एक महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. ही चर्चा संपवताना एक विचार करायला लावणारा प्रश्न राहतो. आपण पाहिलं की राष्ट्रपती सल्ल्यानुसार काम करतात. पण विचार करा, अशी परिस्थिती आली जिथे मंत्रिमंडळाने दिलेला सल्लाच उघडपणे राज्यघटनेच्या विरोधात असेल, तर त्या क्षणी राष्ट्रपती काय करतील? ते लोकांच्या प्रतिनिधींचं ऐकतील की राज्यघटनेच्या रक्षणाची शपथ पाळतील? इथेच या पदाची खरी कसोटी लागते. अशाच महत्त्वाच्या आणि सोप्या अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी एएन स्टडी झोन या आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.